अण्णाभाऊ साठे रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना मातंग आणि तत्सम जाती ज्या आहेत की ज्या थोड्याशा पाठीमागे राहिलेल्या आहेत असं शासनाला वाटतं. त्यांच्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली. 10वीला ज्या मुलांना चांगली मार्क पडलेले आहेत त्या मुलांसाठी आपण JEE आणि नीट अशा प्रकारची सुद्धा एक योजना आणलेली आहे. जेव्हा आपल्याला पुढे जायचं असतं तेव्हा कशा प्रकारे पुढे जावं, कोणाची मदत घ्यावी किंवा पुढे जाण्यासाठी काय करायला हवं याच्यासाठी संशोधन हा फार महत्वाचा भाग राहतो. गेल्या वर्षीची जी UPSCची जी फायनल यादी निघाली त्याच्यामध्ये प्रेरणा खवळे मॅडम ज्या आहेत त्यांचं UPSC मध्ये सिलेक्शन झालं होतं आणि त्यांना RT संस्थेकडून लाभ मिळाला होता, मार्गदर्शन मिळालं होतं. हल्ली ज्या सोशल मीडियाचा जो काही चलन आहे, प्रचलन आहे ते संपूर्ण खेडेगावापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आपण सोशल मीडियावर फ्लायर किंवा ऍडव्हर्टाइजमेंट असं पण करत असतो. व्हॉट्सअपचे वेगवेगळे ग्रुप आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण मुलांच्या पर्यंत सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचत असतो. जग बदल घालून खाव सांगून गेले मदत कराव असं लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जे म्हणतात तेच तेव्हा सुद्धा सत्य होतं आणि आता सुद्धा सत्य आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संदेश दिला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, किंबहुना शिक्षण हे नेहमीच महत्वाचं राहिलंय आणि पुढे सुद्धा महत्वाचं राहणार. नमस्कार, मी सागर देवरे आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत कॅमेऱ्यावर जयेश पाटील. महा MTV मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त महा MTVच्या वतीने आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर संवाद साधणार आहोत. महाराष्ट्र शासनाने मातंग व तत्सम समाज घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थापन केलेली अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात RT ही संस्था शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि संशोधनाच्या माध्यमातून समाजातील युवक युवतींसाठी संधी निर्माण करत आहे. RTचे कार्य समाजासाठीच्या संधी आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे माननीय व्यवस्थापकीय संचालक आदरणीय सुनील वारे सर. सर, आपलं दैनिक मुंबई तरुण भारत आणि महा MTVच्या वतीने खूप खूप स्वागत आणि या विशेष संवाद सत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सागरजी, जयजी, तुमचं अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT मध्ये स्वागत आणि आम्हा बरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी खास वेळ काढून तुम्ही आला आहात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुद्धा. धन्यवाद साहेब. साहेब, आपण सर्वप्रथम RTच्या स्थापनेमागील भूमिका काय आहे आणि या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट आपण कसे सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये जशा प्रकारे सांगितलं आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अशा प्रकारचा समाज किंवा राष्ट्र निर्माण करायचा आहे, त्याच्याच अनुषंगानं 1 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत जी. अण्णाभाऊ साठे रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना मातंग आणि तत्सम जाती ज्या आहेत की ज्या थोड्याशा पाठीमागे राहिलेल्या आहेत असं शासनाला वाटतं, जी. त्यांच्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली. आणखीन त्याचं त्यावेळेला जे ऑफिस आहे ते त्यावेळेस एक भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलं की जी ही सध्याची इमारत आहे. इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं राष्ट्रीय स्मारक समितीचं ऑफिस होतं आणि जी. तिथंच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था RT हिचं ऑफिस सुरू करण्यात आलं. आणि पाठीमागच्या 1.5 वर्षामध्ये या समाजाच्या विकासासाठी म्हणून आपण बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत. आणखीन आपल्या ज्या महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत, विविध संस्था आहेत, जशी सारथी आहे, महाज्योती आहे, जी. आता नव्यानं स्थापन केली अमृत आहे, वनआरटी आहे. या जी. सर्व संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आल्या होत्या. जी. तर कारण आपल्या महाराष्ट्र शासनाची बार्टी ही सगळ्यात 1978 साली स्थापन केलेली संस्था आहे. जी. समाजाच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठीची अशी ती. आणि RTची स्थापना सुद्धा बार्टीच्या धर्तीवरच करण्यात आलेली आहे. जी. आणि बार्टीच्या धर्तीवर याचा अर्थ बऱ्याचदा जे उपक्रम असतात की जे उपक्रम तिथं चालू आहेत तशाच प्रकारचे उपक्रम इथं सुद्धा चालू करण्यात यावेत किंवा जशा प्रकारे वर्किंग असतं, रचना असते किंवा कार्य चालतं जी. तशाच प्रकारे कार्य RT मध्ये सुद्धा चालतं. सर, RTच्या माध्यमातून मातंग व तत्सम समाज घटकांतील विद्यार्थी आणि युवक युवतींसाठी कोणत्या प्रमुख शैक्षणिक आणि प्रशिक्षणाच्या संधी आपल्या RTच्या माध्यमातून उपलब्ध आहेत? अ, जशा बार्टीच्या धर्तीवर RTची जी स्थापना झाली आहे
हे जे मी म्हणालो तसंच बार्टीमध्ये ज्या ज्या सर्व स्कीम चालू आहेत त्या सगळ्या स्कीम आरटी मध्ये सुद्धा चालू आहेत जी. आणि त्याची पहिलीच बॅच आता आपली पहिली बॅचच चालू आहे. आणखीन त्याच्यामध्ये युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन साठी आपण 100 मुलांना त्यातली 50 मुलं दिल्लीला आहेत, 50 मुलं पुणे म्हणजे महाराष्ट्रात आहेत. एमपीएससी साठी सुद्धा आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन साठी सुद्धा आपण प्रशिक्षण देतो आहोत. जी. तसेच बँकिंग, आयबीपीएस, आणखीन रेल्वे आहे, पोलीस आहे, मिलिटरी आहे. या सर्व रिक्रुटमेंटसाठी ज्या काही आवश्यक ट्रेनिंग असतं, प्रशिक्षण असतं, ते प्रशिक्षण आपण देत असतो. आणखीन याचबरोबर आपण या सर्व मुलांना अ, जेव्हा ते प्रशिक्षण घेत असतात, जी. त्यावेळेला आपण त्यांना स्टायपेंड सुद्धा देत असतो. जसं यूपीएससी साठी आपण 13,000 रुपये दरमहा स्टायपेंड देतो. एमपीएससी साठी सुद्धा स्टायपेंड देतो. पोलीस मिलिटरीसाठी आपण 10,000 रुपये दरमहा स्टायपेंड देतो. आणखीन आयबीपीएस बँकिंग आहे त्यासाठी 6,000 रुपये आपण दरमहा स्टायपेंड देत असतो. या सर्व योजनांच्या व्यतिरिक्त 10वी ज्या मुलांना चांगली मार्क पडलेले आहेत त्या मुलांसाठी आपण जेईई आणि नीट अशा प्रकारची सुद्धा एक योजना आणलेली आहे. गेल्या वर्षी आपली 300 मुलं जेईई आणि नीटसाठी होती. की 10वीला ज्यांना चांगली मार्क मिळाले त्यांनी ज्यांना जेईई आणि नीटचं प्रशिक्षण घ्यायचं आहे किंबहुना आपली स्पर्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर जी. चालू आहे. तर जे ट्युशन्स असतात, क्लासेस असतात, जेईई आणि नीटचे स्पेशलाइज्ड क्लासेस, त्या क्लासेसची फी सुद्धा जास्त असते जी. आणि ते आपल्या सर्वसामान्य किंबहुना अनुसूचित जातीच्या मातंग तत्सम असा हा जो समाज आहे त्यांना ती परवडत नाही. हो. तर आपण अशी 300 मुलांना 150 जेईई साठी आणि 150 मुलं नीट साठी जी. अशा प्रकारे सुद्धा आपण गेल्या वर्षी निवडली होती आणि त्यातल्या काही मुलांचं आता आयआयटी मध्ये वगैरे सिलेक्शन झालेलं आहे. ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे आणि त्याचा निश्चितपणे सगळ्या समाजाला फायदा होतो असं वाटतं. सर, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरटीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यासाठी एनरोल होण्याची प्रक्रिया जी काय आहे ती कशा प्रकारची असते? मगाशी मी सांगितल्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध संस्था आहेत की ज्याच्यामध्ये सर्वात म्हणजे टीआरटीआय ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. जी. जी. बार्टी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. अमृत आहे. तसेच महाज्योती ही ओबीसी समाजासाठीची संस्था शासनानं बनवली आहे. सारथी ही संस्था सुद्धा बनवली आणि अलीकडेच अमृत आणि वनआरटी या सुद्धा संस्था शासनानं बनवलेल्या आहेत. जी सर. या सर्व संस्थांच्या मध्ये समान धोरण असावं असं शासनाचं मत आहे आणि अ, त्या अनुषंगानं समान धोरणाचा आपण एक जी-आर काढला होता. शासनाने एक नियम बनवलेले आहेत आणि सर्व संस्थांच्या मध्ये सगळ्या सारख्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जावं. त्यांना ज्या सोयी सुविधा आहेत त्या सुद्धा सारख्या प्रकारच्या दिल्या जाव्यात. त्या अनुषंगानं समान धोरणाच्या अनुषंगानं आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतो. जी. सर्व संस्था ज्या आहेत त्या आपापल्या समाज घटकांना अर्ज करण्यासाठी सांगतात. मग ते विद्यार्थी तिथं अर्ज करतात आणि जशी गेल्या वर्षी 4.3 लाख जवळजवळ 4,30,000 मुलांनी परीक्षा दिली होती. त्याच्यामध्ये अ, केवळ बार्टीची 1.7 लाख मुलं बार्टीची होती, महाज्योतीची होती, सारथीची होती आणि आरटीची सुद्धा होती. आणि अशा प्रकारे या सगळ्या मुलांची नोंदणी आपण घेतो. जी सर. आणि त्या नोंदणीमधून आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतो आणि त्या कॉमन एंट्रन्स टेस्ट मध्ये आपण मेरिट लिस्ट लावतो. म्हणजे ज्यांना मुलांना मेरिट लिस्ट मध्ये जायचं असेल, ज्यांना युपीएससी ला जायचं असेल त्यांनी ते युपीएससी ला जातील, ज्यांना एमपीएससी ला जायचं असेल ते एमपीएससीच्या ट्रेनिंगला जातील, जी सर. ज्यांना बँकिंगच्या ह्याला जायचं असेल ते बँकिंगला जातील, पोलीस आहे, मिलिटरी आहे. तर अशा प्रकारच्या ज्याला जी ट्रेनिंग पाहिजे ते त्यानं ट्रेनिंग निवडावं. आणखीन त्याच्यानुसार त्याची जी काही मेरिट येत असतं त्या मेरिटनुसार आपण मेरिट लिस्ट लावतो आणि प्रत्येक संस्थेसाठी शासनानं संख्या जी आहे सीटची, किती सीट प्रशिक्षण द्यायचं जी. ते शासनानं ठरवलेलं आहे. आणखीन ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वित्त यांच्या अध्यक्षतेखाली आपली कोऑर्डिनेशनची समिती आहे जी. आणि त्या समितीमध्ये आपले जे सगळे एमडी आहेत, मान्य प्रधान सचिव सगळे जे आहेत, त्या सगळ्या सचिवांच्या संमतीनं आपण त्याचे निर्णय घेतले जातात आणि या कॉमन एंट्रन्स टेस्ट मधून आपण मुलं निवडतो आणि मग त्याच्या अनुषंगाने आपण ती मुलं प्रशिक्षणाला पाठवतो. सर, जसं आपण फार महत्वाची माहिती सांगितली प्रवेश प्रक्रियेच्या प्रोसेसबद्दल. सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातून अ, प्रशिक्षणाची निवड प्रक्रिया आपण कशी राबवतो आणि विद्यार्थ्यांनी यासाठी काय तयारी करायला पाहिजे? आपल्या या ज्या काही संस्था आहेत की ज्याच्यासाठी आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतो, त्या कॉमन एंट्रन्स टेस्ट मधून जी आपण मुलं निवडतो
किंवा त्याला जो कॉमन एंट्रन्स टेस्टचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस त्याच परीक्षांचा सिलेबस आहे, की ज्या परीक्षेसाठी ती मुलं तयारी करत असतात. म्हणजे यू साठी जर का आपण मुलांची निवड करत असू, तर साठीचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर यूपीएससी जे असते त्याचा जी, असतो. जी. एमपीएससी साठीला जर का आपण मुलं निवडत असू, तर एमपीएससीचा जो सिलेबस आहे, तोच सिलेबस आपण ह्या कॉमन एंट्रन्स टेस्टच्या एमपीएससी साठी निवडत असतो. एमपीएससी मध्ये सुद्धा आपण ग्रुप बी आणि सी याच्यासाठी सुद्धा वेगवेगळी प्रशिक्षण देतो आहोत. तसेच ही प्रशिक्षण देताना गेल्या वर्षी TRTI ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे, ते त्याचे जे आयुक्त आहेत, आयुक्त TRTI हे ह्या समान धोरणाच्या अनुषंगाने जी सर्व संस्थांच्या मुख्य जे आहेत त्यांची जी कमिटी आहे, जी, त्याचे जी. अध्यक्ष आहेत. आणि TRTIच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी ज्या संस्था आहेत, त्या संस्था निवडण्यात आल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण देशभर आपण ॲडव्हर्टाइजमेंट दिली होती, की कोणकोणत्या संस्थांनी आपल्यासाठी अर्ज करावेत आणि त्या संस्थांसाठी गेल्या वर्षीच्या आतापर्यंत त्या परीक्षेतून त्या संस्थांच्याकडून कोणकोणत्या परीक्षेत किती मुलांची निवड झाली आहे, जी. हा एक क्रायटेरिया होता. त्यांची लायब्ररी, त्यांचे जे टीचिंग स्टाफ आहे, त्यांचे जे प्रशिक्षक आहेत, ते प्रशिक्षक किती जुने आहेत, किती अनुभवी आहेत, हा सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा क्रायटेरिया होता. त्यांच्याकडे असणारी जी अभ्यासिका आहे, अभ्यासिका हा सुद्धा असे बरेचसे क्रायटेरिया सगळ्यांनी मिळून ठरवले होते आणि त्याच्यानुसार त्यांनी अर्ज केले आणि त्या अर्जामधून आपण संपूर्ण देशातील प्रशिक्षण संस्था ज्या आहेत, जी. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यांची निवड केली होती आणि साठी ज्या रेप्युटेड प्रशिक्षण संस्था आहेत, त्या आपल्याकडे नोंदणीकृत झालेल्या आहेत. तसंच साठी सुद्धा चांगल्या संस्थांची आपल्याकडे यादी आहे. पोलीस, मिलिटरी, बँकिंग याच्यासाठी सुद्धा संपूर्ण राज्यातल्या ज्या नामवंत संस्था आहेत, जी. त्यांनी आपल्याकडे अर्ज केले होते आणि त्यांची आपण निवड करण्यात आलेली आहे. आणि खूपच अशी ट्रान्सपरंट अशी ती प्रोसेस होती आणि त्या निवडलेल्या यादी संस्थांमधून आपण जी मुलं या कॉमन एंट्रन्स टेस्ट मधून जी मुलं निवडतो, जी, त्यांनी सर. आपल्याला जी कोणी ती संस्था जवळची वाटते किंवा योग्य वाटते, त्या संस्थेची निवड त्या मुलानं करायची आणि त्या संस्थेमध्ये त्या मुलानं प्रशिक्षणासाठी जावं, अशा प्रकारची ही संपूर्ण योजना आहे. आणि त्या प्रशिक्षण तिथं घेत असताना त्या मुलाला आपण स्टायपंड देतो आणि त्या मुलाची त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्याकडे जी असणारी फी असते, ती फी सुद्धा आपण म्हणजे संस्थेच्या माध्यमातून देत असतो. अगदी थोडक्यात सर फार मोलाची आणि महत्त्वाची ही सगळी प्रक्रिया आहे. आपण माहिती देताना सांगितलं, की आपण विविध जाहिराती आणि जनजागृती समाजापर्यंत हे उपक्रम नेण्याचा आपण प्रयत्न करतोय. समाजाचा प्रतिसाद कसा आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यासाठी? जेव्हा संस्थेची स्थापना झाली होती, अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तेव्हा आपण संस्था नवीन होती, आपल्याकडे पुरेसं मनुष्यबळ नव्हतं. तर त्या अनुषंगाने आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. आपण वेबसाईट सुरू केलं होतं आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडं नोंदणी करावी, की त्यांना कोणकोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे. तर जी. त्यावेळेला आपल्याकडं 7,000 मुलांची नोंदणी झाली होती. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष परीक्षा घेतली कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी, जेव्हा आपण अर्ज मागवले होते, त्यावेळेला 27,000 अर्ज आपल्याकडे आले होते. संस्था नवीन आहे आणि समाजापर्यंत पोहोचावी याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत. आणखी निश्चितपणे अ, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही संस्थेचे जे पदाधिकारी आहोत, ते सुद्धा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रचार आणि प्रसाराचे कार्यक्रम करत आहोत. आणि यावर्षी मला वाटतं, की गेल्या वर्षी 26,000 अर्ज आले होते. तर यावर्षी जवळ-जवळ 50,000 ते 60,000 अर्ज येतील असं मला वाटतं. आजच्या काळामध्ये कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या क्षेत्रात युवक-युवतींसाठी विशेष संधी जी काही उपलब्ध करून देण्याचा आपला जो काही प्रयत्न आहे, आर-टीच्या माध्यमातून ती कशी अवेलेबल आहे सर? अ, सगळेजणच स्पर्धा परीक्षा किंवा IAS, IPS, MPSC होऊ शकत नाहीत किंवा शासनाच्या सेवेत जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही हा जो खूप महत्त्वाचा मुद्दा सांगत आहात. जी. आणखीन त्याच्या अनुषंगाने आपण कौशल्य विकासासाठी वेगवेगळे उपक्रम करत आहोत आणि त्याच्याच अनुषंगाने आपण स्किल सॉनिक्स इंडिया लिमिटेड आहे. जी. तसेच AFC इंडिया लिमिटेडच्या भारत सरकारचा उपक्रम आहे तो. जी, जी. स्किल टेक साई सर्व्हिसेस आहेत. तसेच निटकॉम आहे. तसेच कौशल्य विकासाच्या अनुषंगाने आपण
पिंपरी चिंचवड इथं एक पॅरामेडिकलचं कॉलेज आहे, जगताप कॉलेज. जी. त्यांच्या अनुषंगानं सुद्धा आपण उपक्रम करतो आहोत. आणि संस्था आपली आरटी अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सध्या नवीन आहे. जी. पण बार्टीमध्ये जशा प्रकारे टाटा स्ट्राईव्ह असेल, आयसीआयसीआय फाउंडेशन असेल, अशा प्रकारे ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण सध्या CSR आणखीन शासनाच्या ज्या मान्यताप्राप्त संस्था आहेत, त्यांच्याबरोबर कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम करावेत, याची आपल्याला सध्या मान्यता मिळालेली आहे. आणि त्याच्या अनुषंगानं विविध उपक्रम आपण करतो आहोत. तसेच ओव्हरसीज प्लेसमेंटच्या अनुषंगानं सुद्धा जी. बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण एम्पॅनेलमेंट केली होती. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही जी भारत सरकारची जी विभाग आहे, ते परदेशी नोकरीच्या संधी देण्यासाठी काही संस्थांना मान्यता देते. त्याच्यासाठीच्या अटी खूप अशा कडक आहेत. आणखीन त्यांनी मान्यता दिलेल्या संस्थांना बार्टीच्या माध्यमातून आपण एम्पॅनेल केलं होतं. जी. आणि त्याच संस्था आपण आरटी साठी सुद्धा घेऊन आपण आपल्या मुलांना परदेशी नोकरीच्या संधी मिळाव्यात, याच्या अनुषंगानं सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. नक्कीच सर, बार्टीच्या धर्तीवर जी काय आरटीची स्थापना झाली आहे आणि अतिशय समाजोपयोगी म्हणजे UPSC, MPSC सोबत कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारासारख्या उपक्रमांमध्ये आपण तळागाळामध्ये काम करतो, हे उल्लेखनीय आहे. अ, त्याचप्रमाणे सर, आरटीच्या कार्यामध्ये संशोधनाला विशेष महत्त्व आहे. समाजातील विविध प्रश्नांवर संशोधन करून त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी कशाप्रकारे केला जाणार आहे? अ, जेव्हा आपल्याला पुढे जायचं असतं, तेव्हा कशाप्रकारे पुढे जावं, कोणाची मदत घ्यावी किंवा पुढे जाण्यासाठी काय करायला हवं, याच्यासाठी संशोधन हा फार महत्त्वाचा भाग डेफिनेटली राहतो. सर. त्यामुळं आम्ही जो काही विषय हातात घेतलेले आहेत, मागच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये ते आपल्या माननीय प्रधान सचिव साहेबांनी, डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेबांनी मान्य सुद्धा केलेले आहेत, की मातंग आणि तत्सम जातीतील जे विद्यार्थी आहेत, त्यांचा 10वी नापास होण्याचं, 12वी नापास होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसेच या समाजामध्ये व्यसनाधीनता सुद्धा थोडी जास्त आहे. या समाजातल्या काही जाती या म्हणजे दारू बनवण्याच्या सुद्धा व्यवसायात जी सर. पूर्वापार परंपरेनं आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळं व्यसनाधीनता सुद्धा या समाजात थोडी जास्त आहे. तर ही व्यसनाधीनता कमी करण्याच्या अनुषंगानं सुद्धा या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या 4थ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये आपल्याला मान्यता देण्यात आलेली आहे. आणखीन 10वी आणि 12वीला जी गळती आहे किंवा त्या मुलांनी शिक्षणाकडे पुन्हा वळावं आणि जी. पुन्हा परीक्षा देऊन मुख्य प्रवाहात यावं, या अनुषंगानं सुद्धा आपण विशेष उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत. संस्था नवीन आहे आणि जसे-जसे आपल्याकडं समोर प्रपोजल येतात, जशी-जशी समाजातून मागणी येते, त्या अनुषंगानं आपण पुढे जातो. नक्कीच सर, नुकताच अण्णाभाऊची पुण्यतिथी देखील पार पडली 18 जुलैला आणि आरटी या संस्थेच्या वतीने युवकांना आपण संघटित करून एक विशेष उपक्रम राबवला. या माध्यमातून आपण जनजागृती केल्याचं पाहायला मिळालं. बातम्यांच्या विविध माध्यमातून आम्ही पाहिलं. तिथे कसा प्रतिसाद होता आणि या सगळ्या उपक्रमाचं व्यापक स्वरूपामध्ये पुढे कसं आपण काम करणार आहोत? 1 ऑगस्ट 2024ला आरटी संस्थेची स्थापना झाली होती आणि गेल्या वर्षीची जी UPSCची जी फायनल यादी निघाली, त्याच्यामध्ये प्रेरणा खवळे मॅडम ज्या आहेत, जी. त्यांचं UPSCमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि त्यांना आरटी संस्थेकडून लाभ मिळाला होता, मार्गदर्शन मिळालं होतं. आणखीन UPSCच्या मुलाखतीसाठी आपली एकूण 4 मुलं गेली होती. त्याच्यामधल्या प्रेरणा खवळे मॅडम यांचं निवड झाली होती. ही आपल्या संस्थेसाठी खूप महत्त्वाची आणि अभिमानास्पद अशी घटना आहे. जी. आणि या ज्या मातंग आणि तत्सम ज्या जाती आहेत, त्याच्यातून UPSCमध्ये निवड झालेली या पहिला महिला अधिकारी आहेत. तर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आपण 2 दिवसाचं शिबिर घेतलं होतं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथं आणि तिथं आपण सत्काराचा फार मोठा कार्यक्रम घेतला होता. समाजातून खूप चांगला प्रतिसाद आला होता आणि त्याच्या अनुषंगानं सुद्धा समाजाच्या तरुणांच्या पर्यंत, युवकांच्या पर्यंत, कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला होता. आणखीन त्याच्यानंतर सुद्धा आपण गेल्या 2-3 महिन्यामध्ये अ, सायली भोसले मॅडम आहेत, कोल्हापूरच्या जी. पारगाव इथून आहेत त्या आणि त्यांचं डी-वाय-एस-पी मध्ये सिलेक्शन झालं होतं. त्या पण डी-वाय-एस-पी होणाऱ्या समाजातल्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या सुद्धा सत्काराचा कार्यक्रम आपण कोल्हापूर इथे घेतला होता. अर्जनकर आहेत. ते पण पहिले
पुरुष DYSP समाजातून आलेले आहेत, त्यांच्या सुद्धा सत्काराचा आपण कार्यक्रम घेत आहोत. यशवंतांचा सत्कार आणि आरटीचा प्रचार आणि प्रसार अशा जी. प्रकारे आपण आपल्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवत असतो आणि त्याच्या अनुषंगानं आरटीच्या ज्या विविध योजना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. भिवंडीमध्ये सुद्धा आपण गेल्या महिन्यामध्ये कार्यक्रम घेतला होता. बदलापूर इथं आपला कार्यक्रम झाला होता. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि 1 ऑगस्ट या जो दिवस आहे त्या दिवशी आपण फाउंडेशन डे म्हणजे स्थापना दिवस, आरटीचा स्थापना दिवस आपण साजरा करत आहोत. आणखीन फाईन आर्ट्स ऑडिटोरियम जे चेंबूरला आहे जी. त्याचं आपण बुकिंग केलेलं आहे आणि तिथं जास्तीत जास्त विद्यार्थी, समाज बांधव, भगिनी यांनी यावं. आणखीन आरटीच्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत. नक्कीच सर, आरटीच्या या सर्व ज्या योजना आणि उपक्रमांची माहिती ह्या फक्त शहरी भागातील लोकांकरता नसून ग्रामीण आणि दुर्गम भागातील युवक युवतींसाठी देखील आहेत. आपण नाशिक, कोल्हापूर आणि राज्यातील विविध शहरांची नावं घेतली. तिथे ह्या सर्व आपल्या योजनांचा लाभ घेतलेले तरुण आणि युवकांची नावं ऐकून आनंद वाटला. या सर्वांसोबत आणखी दुर्गम भागात या सर्व उपक्रम पोहोचावे, ह्या सगळ्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत? हल्ली ज्या सोशल मीडियाचा जो काही चलन आहे, प्रचलन आहे, जी. ते संपूर्ण म्हणजे खेडेगावापर्यंत पोहोचलेलं आहे. आणखीन त्याच्या अनुषंगाने आपण सोशल मीडियावर फ्लायर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असं पण करत असतो. WhatsAppचे वेगवेगळे ग्रुप आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण मुलांच्या पर्यंत, सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचत असतो. जी. तसेच मघाची मी ओव्हरसीज प्लेसमेंट हा पण जो एक विषय सांगितला, त्याच्यामध्ये सुद्धा आता यावेळेला आपल्याकडं 40 मुलींना रशियन शासनानं अ, तिथं नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याची सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट आपण 1-2 दिवसात देतो आहोत आणि त्याचा संपूर्ण खर्च जो आहे, तो रशियन शासन देणार आहे. वाह! रशियन भाषा शिकवण्याच्या पासून त्यांची राहण्याची आणि खाण्याची आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रशिक्षण देण्याची सुद्धा व्यवस्था रशियन शासन करत आहे. आणखीन ती पण आपल्या मुलांना एक चांगली संधी मिळते असं मला वाटतं. 1 ऑगस्ट 2024 रोजी जेव्हा संस्थेची स्थापना झाली होती, जी. त्याच्यानंतर आतापर्यंत बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या 4 बैठका झाल्या. आणखीन माननीय प्रधान सचिव तत्कालीन विजय वाघमारे साहेब आपले अध्यक्ष होते. जी. तसेच त्याच्यानंतर डॉक्टर हर्षदेवी कांबळे साहेब हे सध्या आपले अध्यक्ष आहेत. आणखीन बार्टीची जी सदस्य आहेत बोर्ड ऑफ गव्हर्नन्सच्या जी. जी मीटिंग असते त्याच्या कमिटी, तेच सर्व आरटीचे सुद्धा सदस्य आहेत. तर अशा प्रकारे आपण गेल्या वर्षी 2000 मुलांना आपण प्रशिक्षण देत होतो. या वर्षीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये आपण ती संख्या 4000 केलेली आहे. माननीय प्रधान सचिव, माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब, तसेच माननीय राज्यमंत्री महोदया माधुरीताई मिसाळ मॅडम, आणखीन या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या वर्षीची जी संख्या आहे ती दुप्पट केलेली आहे. तसेच अ, उद्या किंवा परवापर्यंत समान धोरणाच्या अनुषंगानं फेलोशिप जे आहे, पी-एच-डी जी आपली मुलं करत आहेत, त्या पी-एच-डी करणाऱ्या मुलांच्यासाठी सुद्धा स्टायपेंड वगैरे मिळेल आणि त्यांचं संशोधन अधिक चांगल्या प्रकारचं व्हावं याच्या नक्कीच. अनुषंगानं 2023 साठी 100 मुलं, 2024 साठी 100 मुलं, 2025 साठी 100 मुलं, अशी एकूण 300 मुलांच्यासाठीची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती 2-3 दिवसामध्येच आपण काढतो आहोत आणि ही सगळ्या संस्थांसाठीच आहे. त्यातली 300 मुलं ही आरटीची मुलं आहेत. त्याचा सुद्धा अधिकाधिक लोकांनी फायदा घ्यावा अशा अनुषंगाने आपण प्रचार आणि प्रसार करत आहोत. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचा प्रसार आपण करत आहात. एक वेगळा प्रश्न आहे सर. लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांमध्ये युवा शक्तीला विशेष महत्त्व आहे. अण्णाभाऊंच्या विचाराने प्रेरित, सक्षम, स्वाभिमानी आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणारी युवकांची नवीन शक्ती निर्माण व्हायला हवी. यासाठी आरटी या संस्थेच्या वतीने कोणते विशेष प्रयत्न केले जातात? अ, हा विषय आणखीन मघाची तुम्ही जो म्हटला होता, की प्रचार, प्रसार आणि समाजातल्या तळागाळापर्यंत किंवा गाव कुसापर्यंत कशाप्रकारे जावं, जी. याचाच एक भाग म्हणून आपण आरटी समन्वयक अशा प्रकारे लोकांना आवाहन करतो आहोत. जे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, बँकिंग आहे, रेल्वे, एल-आय-सी याच्यामध्ये जे अधिकारी, कर्मचारी आहेत, त्याच्यामधले जे अधिकारी कार्यकर्ते आहेत, ओके. आणखीन किंवा याच्यातून सेवा घेऊन जी सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना आपण आवाहन करतो आहोत, की त्यांनी पुढे यावं
आणखीन एक आरटीच्या योजनांचा प्रचार प्रसार करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आपल्याला एक लिंक म्हणून काम करावं. तर अशा प्रकारे आपण आवाहन केलेलं आहे आणि आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये हे जे कर्मचारी, अधिकारी यांनाच आपण याच्यासाठी निवडलं आहे. कारण त्यांना शासनाची माहिती असते, जी. शासनाच्या विविध योजनांची माहिती असते. प्लस ते तसे पेन्शनर वगैरे पण असतात. हो. आणखीन त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो आणि समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्याकडं याच्यापूर्वी पण असताना आपण पाहिलेलं आहे. आणि या सगळ्यांचा म्हणजे असे जवळ-जवळ आपल्याला 200-300 पेक्षा जास्त म्हणजे अजून आपण ती वेळ जी दिलेली आहे, ती वेळ अजूनही आठवडाभराची आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातून असे जे काही अ, केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे कर्मचारी, अधिकारी, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे जे आहेत, त्या सगळ्यांना आपण आवाहन करून समन्वयक म्हणून आपण त्यांच्याकडून ह्या योजनांच्या प्रचार प्रसाराचं काम त्यांच्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपण ही एक माहिती पुस्तिका आपण काढलेली आहे, जी. की जी आरटीच्या सगळ्या योजना आहेत, त्या योजनांची याच्यामध्ये सगळी माहिती पुस्तिका आहे आणि ही माहिती पुस्तिका सुद्धा समाजाच्या सर्व घटकापर्यंत जावी याच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतो आहोत. आमच्या ज्या रजिस्ट्रार आहेत इंदिरा आस्वार मॅडम, त्यांनी स्वतः सेल्फ इनिशिएटिव्ह घेऊन अगदी 2-3 दिवसामध्येच ही पुस्तिका तयार. पुस्तिका तयार केलेली आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या संस्था आपल्यासाठी उपलब्ध आहेत, कोणत्या-कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यावं, जी. ते प्रशिक्षण घेताना कोणते-कोणते आपल्याला लाभ मिळणार आहेत, किती लाभ मिळणार आहेत, त्याच्यासाठीच्या प्रशिक्षण घेण्यासाठीचे काय-काय रिक्वायरमेंट आहेत, त्या सगळ्या रिक्वायरमेंट या पुस्तिकेमध्ये आपण दिलेल्या आहेत, समावेश केलेला आहे. ही पुस्तिका सुद्धा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचावी म्हणून सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. आपण संपूर्ण महाराष्ट्रातून जो ऑगस्ट महिना आहे, हा तसा जयंतीचा महिना म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. तर जी मंडळ आहेत, ज्या शासकीय संस्था असतील किंवा ज्या काही स्थानिक कार्यकर्ते, नेते आहेत, त्या सर्वांना आपण आवाहन केलं आहे, की त्यांनी त्यांच्या जयंती उत्सवाबद्दल आरटीला माहिती द्यावी आणि त्या जयंती उत्सवामध्ये आरटीच्या तर्फे आपला कोणीतरी समन्वयक जाईल किंवा अधिकारी जाईल किंवा कर्मचारी जाईल. आणखीन ह्या ज्या आरटीच्या विविध योजना आहेत, त्या योजनांची त्या जयंती कार्यक्रमामध्ये माहिती देईल. अशा प्रकारे आपण आवाहन केलेलं आहे आणि आपल्याला त्याचा सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रातून आलेला आहे. आणखीन या जयंतीच्या महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरात, गावागावात आपण आरटी संस्थेची विविध योजनांची माहिती पोहोचवू, असं मला वाटतं. नक्कीच सर, अतिशय उपयुक्त माहिती आपण या माध्यमातून आणि या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे. आरटी ही संस्था आपण सांगितल्याप्रमाणे नवीन आहे सर. 2024 पासून कामकाज आपलं सुरू आहे. अतिशय प्रेरक आणि महत्त्वाची वाटचाल देखील आपली चालू आहे. अ, आगामी वाटचाल कोणत्या दिशेने असणार आहे? यासोबतच युवक-युवतींसाठी आणखी कशाप्रकारे नव्या संधी आणि उपक्रम आपण राबवणार आहात? स्किल डेव्हलपमेंटचे अधिकाधिक उपक्रम CSRच्या माध्यमातून आपल्याला मान्यता मिळालेली आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा फंड असतो, शुअर सर. त्यांच्या माध्यमातून आपण करत आहोत. आपल्या मुलांना अधिकाधिक नोकरीच्या संधी मिळाव्यात, परदेशी नोकरीच्या संधी मिळाव्यात, या अनुषंगाने सुद्धा आपण प्रयत्न करतो आहोत. ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्था ज्या म्हणजे जसे अमृतच्या बरोबर अमृत ही जी संस्था आहे महाराष्ट्र शासनाची, जी. त्यांच्या अनुषंगाने सुद्धा आपण संयुक्त उपक्रम म्हणून आपण स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे उपक्रम करतो आहोत. आणखीन जसे-जसे म्हणजे बार्टीच्या माध्यमातून जसे आपण वेगळे उपक्रम केले होते, तसेच आपण उपक्रम आरटीच्या माध्यमातून सुद्धा करणार आहोत. आणखीन संस्थेकडे सध्या नवीन असल्यामुळं मॅनपॉवरची थोडीशी कमी असल्यामुळं आपण या क्षेत्रात हळू पुढे जातो. सर, हा एक विशेष आणि शेवटचा अगदी प्रश्न जो अगदी मनापासून विचारावासा आपल्याला वाटतोय. आपण बार्टीचे देखील व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केलं आहे. आपली वाटचाल साहेब अतिशय संघर्षाची आहे. अ, आता आपण आरटीच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहात. आपल्या या संघर्षमय प्रवासातून मिळालेला अनुभव आणि शिकवण लक्षात घेता आज संधीच्या शोधात असलेल्या समाजातील युवक-युवतींना आपण काय सांगाल? आणि त्यांना आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी आपला संदेश, महत्त्वपूर्ण संदेश काय असेल? जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव, असं लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जे म्हणतात, तेच तेव्हा सुद्धा सत्य होतं आणि आता सुद्धा सत्य आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संदेश दिला आहे, जी. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. किंबहुना शिक्षण हे नेहमीच महत्वाचं राहिलंय आणि पुढे सुद्धा महत्वाचं राहणार.
जे कुणी महापुरुष आहेत त्या सर्वच महापुरुषांनी, क्रांतिगुरु लहुजी साळवे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, जी सर्वच महापुरुषांनी शिक्षणाला महत्त्व दिलंय. त्याच्यामुळं शिक्षण हे नेहमीच महत्त्वाचं राहील. आणखीन पुढे सुद्धा राहणार आहे आणि आता सुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त आपण कोणतं शिक्षण घ्यायचं तो कालानुषंगानं थोडासा फरक पडतो कदाचित, की जसं आता आपण जी काही प्रशिक्षण देतोय त्याच्यामध्ये सायबर टेक्नॉलॉजीची सुद्धा आपण प्रशिक्षण देतो आहोत. तर त्याच्यामुळे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो बाबासाहेबांनी जो संदेश दिला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडासा अ, शिका, संघटित व्हा, म्हणजे शिक्षण, संघटन आणि विकास जी अशा प्रकारे आपण आरटीची उद्दिष्ट ठरवलेली आहेत. म्हणजे शिक्षण घेताना ते शिक्षण आपला विकास व्हावा याच्या अनुषंगानंच शिक्षण असावं. आपलं संघटन असं असावं की जेणेकरून आपला विकास व्हावा आणि आपला विकास सुद्धा हा असा विकास व्हावा की जेणेकरून त्याच्यातून व्यक्तीचा विकास व्हावा, कुटुंबाचा विकास व्हावा, समाजाचा विकास व्हावा आणि त्याच्यामुळं शिक्षण, संघटन आणि विकास हेच आपलं उद्दिष्ट आहे आणि अशाच प्रकारे आपण पुढे जायला हवं. सर, एक महत्वाची आठवण किंवा एखादा महत्वाचा प्रसंग आपल्या अनुभवातला ऐकायला आवडेल सर, या एकंदरीत वाटचालीमधला. बार्टीमध्ये आपण याच जबाबदारीवर होता आणि आता आरटी मध्ये देखील आहात. काही महत्वाचा प्रसंग जो समाजाला किंवा प्रेक्षकांना सांगायला आवडेल. म्हणजे आरटी संस्थेची स्थापना झाली आणि पहिल्याच वर्षी आरटी संस्थेतून एका विद्यार्थ्याचं, एका मुलीचं UPSC मध्ये सिलेक्शन होणं जी ही फार महत्त्वाची आणि फार मोठी घटना आहे, असं मला वाटतं. म्हणजे एखाद्या बाळानं जन्म घ्यावा आणखीन आपल्याकडं हनुमंत वगैरे जे सूर्याकडे गेले होते, झेपावले होते, तशाच प्रकारे कारण UPSC ही देशातली नव्हे तर जगातील सगळ्यात अवघड अशी, सगळ्यात महत्त्वाची अशी परीक्षा आहे जी आणि आरटी संस्थेच्या स्थापनेतून पहिल्याच वर्षी मध्ये एका महिलेचं, एका मुलीचं सिलेक्शन होणं, निवड होणं, ही फार मोठी आणि महत्त्वाची घटना आहे असं मला जी वाटतं. आणखीन त्याच्यातून तिचं जे भविष्य आहे किंबहुना या मुलांचं सुद्धा भविष्य अधिक उज्ज्वल आहे, असं मला वाटतं. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही लोककल्याणकारी संस्था आज समाजासाठी तळागाळापर्यंत काम करण्यासाठी उपलब्ध आहे. या संस्थेला व्यापक स्वरूप मिळण्यासाठी आदरणीय सुनील वारे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेतील अनेक अधिकारी आणि समाजातील देखील अनेक कार्यकर्ते, वर्ग, घटक या मूव्हमेंटमध्ये सहभागी होऊन आरटीच्या माध्यमातून लोकांचं कल्याण व्हावं अशा प्रयत्नात आहेत. आणि लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत शिक्षण, कौशल्य आणि संधीच्या माध्यमातून समाजातील युवा शक्ती अधिक सक्षम व्हावी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाची ही वाटचाल अधिक व्यापक व्हावी अशाच अपेक्षाने आपण आज या संस्थेमध्ये आदरणीय सुनील वाले सरांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्याला अगदी सविस्तर माहिती आणि उपयुक्त माहिती अशी सांगितली आहे. त्यांचं या मुलाखतीमध्ये सर आपण सामील झालात आणि समाजाला, प्रेक्षकांना आपण ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी आणि जय अण्णाभाऊ. सागरजी, जयजी खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय